Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. Dear students, today we are going to learn lesson number 1.5 Mrs. Addis. This is for class 11 English textbook series and I have divided this lecture into two parts because this is the lengthy lecture. So already uploaded the part 1 and this is the part 2. Let's learn the part 2 with full explanation in Marathi. So ला सुरुवात करूयात. Keep supporting to our English Master channel. सो पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं होतं की पीटर क्राउच कशा प्रकारे मिसेस ॲडिस यांच्या घरी जातो अँड ती त्याला कशा प्रकारे लपवते एका खोलीमध्ये. अँड लेट्स चेक द नेक्स्ट. फॉर अ मोमेंट हिज पुअर हार्ट नियरली चॉक्ड हिम विथ इट्स बीटिंग. म्हणजे जो आवाज त्याला रस्त्यावरचा येत होता, जे त्याला असं वाटलं की आता लोक जवळ जे कीपर्स आहेत जे त्याच्या पाठीमागे लागलेले आहेत ते आलेले आहेत जवळजवळ. सो क्षणभर त्याच्या हृदयाचे ठोके इतके वाढले की त्याचे प्राण कंठाशी आले. आता आपण असं चॉक्ड हिम, हार्ट नियरली चॉक्ड हिम विथ इट्स बीटिंग म्हणजे जणू काही की आता जीव जातो की काही या प्रकारे फील होणे. दे वर द कीपर्स आणि ते लोक राखणदार होते. दे हॅड गेस वेअर ही वॉज विथ मिसेस ॲडिस हिज ओल्ड फ्रेंड्स मदर. त्याच्या जुन्या मित्राच्या आईकडे म्हणजे मिसेस ॲडिसकडे ते रखवालदार आले असतील किंवा ते कीपर्स आले असतील असं तो विचार करत आहे. ही हॅड बीन अ फूल टू कम टू द कॉटेज आणि तो आता स्वतःशीच बोलतोय की मी इथे येऊन मूर्खपणा केलाय की काय. नियरली लॉसिंग हिज सेल्फ कंट्रोल ही श्रँक इन टू द कॉर्नर शिवरिंग हाफ सॉबिंग. म्हणजेच काय, नियरली लॉसिंग हिज सेल्फ कंट्रोल म्हणजे त्याचा जो आत्मविश्वास आहे तो पूर्णपणे आता त्याचा धीर सुटत चालला होता. ही श्रँक इन टू द कॉर्नर आणि एका कोपऱ्यात बसून तो थरथर कापत होता. शिवरिंग म्हणजेच थरथर कापणे, श्रँक म्हणजेच गोळा होऊन बसणे, हाफ सॉबिंग म्हणजेच काय की मुळकुटी करून मुसमुसत तो बसला. बट द फुटस्टेप्स वेंट बाय. परंतु जे पायांचे आवाज होते ते दूर निघून गेले. द नेक्स्ट मिनिट मिसेस ॲडिस स्टक हर हेड इन टू द शेड आणि नंतरच्या क्षणाला पुढच्या क्षणी मिसेस ॲडिस ज्या आहेत आपल्या तर त्यांनी त्या एका पडवीमध्ये त्याला लपवून ठेवलं होतं. तर तिथे त्या शेडमध्ये त्यांनी वाकून पाहिलं. दॅट वॉज द कीपर्स शी सेड शॉर्टली. आणि राखणदार आले होते त्या हळूच त्याला म्हणाल्या. आय सॉ देम गो बाय आणि मी त्यांना इथून जाताना पाहिलं आहे. दे हॅड लँटर्न्स म्हणजेच काय की त्यांच्या हातात कंदील होते. लँटर्न्स म्हणजे कंदील. मे बी इट वुड बी बेटर इफ यू स्लिप्ड आउट नाव अँड वेंट टुवर्ड्स कॅन्झिरॉन. म्हणजेच त्याला म्हणत होत्या की तू आता कॅन्झिरॉनच्या दिशेने निसटून जावं असं मला वाटतंय. यू वुड मिस देम दॅट वे अँड गेट ओव्हर टू केंट. आणि म्हणजे तू त्यांच्या हाती न लागता केंटला पोहोचू शकशील. देअर इज अ लंडन ट्रेन दॅट कम्स फ्रॉम टनब्रिज वेल्स ॲट 10 tonight. आणि आज टनब्रिज वेल्सहून येणारी लंडन ट्रेन रात्री 10 वाजता आहे. That would be a fine thing for me, ma'am, but I haven't the price of a ticket on me. तो पीटर क्राउच मिसेस ॲडिसला म्हणत आहे की हे माझ्या सोयीचं होईल मॅडम, पण माझ्याकडे तिकिटाचे पैसे नाहीयेत. कॅन्झिरॉन म्हणजे नेम ऑफ अ टाउन वेअर देअर इज अ रेल्वे स्टेशन. लंडन मधलं हे ठिकाण आहे जिथे रेल्वे स्टेशन आहे, कॅन्झिरॉन. पुढे पाहूयात. शी वेंट टू वन ऑफ द किचन ड्रॉवर्स. मिसेस ॲडिस किचन मध्ये गेल्या. त्यानंतर तिथे एका ड्रॉवर मध्ये त्या पाहत होत्या. हिअर इज 7 shillings. इट विल बी युअर फेअर टू लंडन अँड अ बिट ओव्हर. आता इथे त्या म्हणत आहेत शिलिंग जे आहे तर लंडन मधलं ते जुनं करन्सी होती, ठीक आहे, ज्याप्रमाणे आपल्याकडे नाणी आहेत त्याप्रमाणे. तर मग हे त्यांनी काय म्हटल्या की हे 7 शिलिंग आहे लंडनच्या तिकिटासाठी, हे पुरतील आणि थोडे अधिक आहेतच. फॉर अ मोमेंट he did not speak. Then he said, I don't know how to thank you, ma'am. थोडा वेळ पीटर क्राउच काहीच बोलला नाही, शांत राहिला आणि नंतर मिसेस ॲडिसला म्हणला की मला समजत नाही की मी तुमचे आभार कसे मानू. इथे एक प्रश्न आलेला आहे. लिस्ट सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मिसेस ॲडिस बेस्ड ऑन दिस इन्सिडेंट. आता जे काही त्या पीटर क्राउच सोबत वागत आहेत त्याच्यावरून त्यांचे जे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे त्यांच्यातले जे गुण आहेत ते तुम्हाला काय काय दिसतात ते तुम्ही इथे लिहायचेत. ओके. सो ओ यू निडंट थँक मी, आय एम डुईंग इट फॉर टॉम. सो तेव्हा मिसेस ॲडिस म्हणतात की तू माझे आभार मानण्याची काही गरज नाही, मी हे टॉम साठी करत आहे. आय होप यू वोंट गेट इन टू ट्रबल बिकॉज ऑफ दिस. आणि माझ्यामुळे तुम्ही कुठल्या संकटात सापडू नये अशी मी आशा करतो, असं पीटर क्राउच मिसेस ॲडिसला म्हणतो. देअर इजंट मच फिअर, नो वन्स एव्हर लाईकली टू नो
यू आर बीन इन दिस कॉटेज, तेव्हा मिसेस ॲडिस म्हणतात की आता घाबरण्याची काही गरज नाहीये आणि तू या माझ्या बंगलीत आला होतास हे कुणाला कळणारही नाही. दॅट इज व्हाय आय वुड सुनर यू वेंट बिफोर टॉम केम बॅक, फॉर मे बी ही वुड ब्रिंग अ फ्रेंड विथ हिम अँड दॅट वुड मेक ट्रबल. आणि मिसेस ॲडिस म्हणतायत की टॉमच्या येण्याआधी तर तू इथून निघून गेलेलं बरं, कारण घरी येताना जर तो त्याच्या एखाद्या मित्रासोबत जर आला तर तुझ्यासाठी ट्रबल म्हणजे ते अवघड होऊन जाईल. शी ओपन द डोअर फॉर हिम, बट ऑन द threshold they both stood still, for again footsteps could be heard approaching, this time from the far south. आणि मिसेस ॲडिसनने त्याच्यासाठी दार उघडलं, पण दोघेही जेव्हा उंबरठ्यावर उभे होते. बट ऑन द थ्रेशोल्ड दे बोथ स्टूड स्टील, थ्रेशोल्ड म्हणजे उंबरठ्यावर जे ते उभे होते, तेवढ्यातच त्यांना दक्षिण बाजूने म्हणजेच साऊथच्या दिशेने, दक्षिण दिशेने पुन्हा एकदा पावलांचे आवाज त्यांच्या दिशेने येताना त्यांना ऐकू आले. मे बी इट्स टॉम, सेड मिसेस ॲडिस. मिसेस ॲडिस म्हणाल्या, मला असं वाटतंय की बहुतेक टॉम आला असावा. देअर इज मोर दॅन वन मॅन देअर अँड आय कॅन हिअर व्हॉइसेस. एकापेक्षा जास्त माणसं येताना दिसत आहेत आणि त्यांचे आवाजही ऐकू येत आहेत. यू वुड बेटर गो बॅक, शी सेड शॉर्टली, वेट टिल दे हॅव पास्ड एनिवे. आणि तू परत आता गेलेलं बरं. म्हणजे त्या बडवीमध्ये, त्या शेडमध्ये त्यांनी पीटर क्राउचला पाठवलं आणि म्हटल्या की ते इथून निघून जाईपर्यंत तू इथेच थांब. विथ अन अनविलिंग श्रग ही वेंट बॅक इन टू द लिटल डस्टी शेड विच ही हॅड कम टू हेट अँड शी लॉक द डोअर अपॉन हिम. अनविलिंग श्रग म्हणजे मनात नसताना, नाखुशीने ही वेंट बॅक इन टू द लिटल डस्टी शेड, तो त्या लहानशा धुळकट छपरी शेडमध्ये गेला आणि त्यांनी दार लावून कुलूप घातले. मिसेस ॲडिसने काय केलं की त्या शेडचं दार लावलं आणि त्याला लॉक केलं. पुढे पाहूयात. द फुटस्टेप्स ड्रू नियरर. आता ती पावलं जवळ आली. दे केम स्लोली अँड हेविली दिस टाइम. परंतु ती संथ आणि जड असल्यासारखी वाटत होती. फॉर अ मोमेंट ही थॉट they would pass also, but their momentary dulling was only the crossing of the strip of grass outside, and the next minute there was a knock. It was not Tom then. आणि तेवढ्यात काय झालं की क्षणभर ती पावले निघून गेली की काय असं त्यांना वाटलं, पण दरवाजा समोरचा जो हिरवळीचा पट्टा ओलांडताना काही क्षण ती मंदावल्यासारखी झाली होती. मोमेंटरी डलिंग म्हणजेच काही क्षण मंदावणे. आणि पुढच्या क्षणी द नेक्स्ट मिनिट दरवाजावर टकटक असा आवाज आला आणि असं म्हणजे तो टॉम नव्हता तर. इट वॉज नॉट टॉम देन, म्हणजेच तो टॉम नव्हता. ट्रॅम्बलिंग विथ अनेक्सिटी अँड क्युरिओसिटी पीटर क्राउच पुट हिज आय टू वन ऑफ द न्यूमरस क्रॅक्स इन द डोअर अँड लुक थ्रू इन टू द किचन. अनविलिंग स्ट्रोकचा इथे अर्थ दिलेला आहे. सो टू रॅलिकंटली रेस शोल्डर स्लाइटली, म्हणजे या पॅरेग्राफमध्ये आला होता की नाखुशीने खांदे उडवणे. ओके, आता इथे आपण पाहूयात की बट देअर मोमेंटरी डलिंग वॉज ओनली द क्रॉसिंग ऑफ द स्ट्रीप ऑफ ग्रास, म्हणजे हिरवळीच्या पट्टीच्या तिथे ही पावलं क्षणभर येऊन थांबली किंवा मंदावली आणि पुढच्या क्षणाला दरवाजावर नॉक म्हणजे टकटक आवाज झाला आणि तो टॉम नव्हता. ट्रॅम्बलिंग विथ अनेक्सिटी अँड क्युरिओसिटी पीटर क्राउच पुट हिज आय टू वन ऑफ द न्यूमरस क्रॅक्स इन डोअर अँड लुक थ्रू इन टू द किचन. तर अनेक्सिटी अँड क्युरिओसिटी, क्युरिओसिटी म्हणजे आपण म्हणतो आतुरता आणि अनेक्सिटी म्हणजे अस्वस्थता. म्हणजे ट्रॅम्बलिंग विथ अनेक्सिटी अँड क्युरिओसिटी, विलक्षण अस्वस्थतेमुळे आणि आतुर झाल्यामुळे पीटर क्राउच पुट हिज आय टू वन ऑफ द न्यूमरस क्रॅक इन द डोअर अँड लुक थ्रू इन टू द किचन. आणि पीटर क्राउच दराच्या पट्टीला डोळा लावून स्वयंपाकघरात डोकावून बघू लागला. ही सॉ मिसेस ॲडिस गो टू द कॉटेज डोअर. त्यांनी पाहिलं की पीटर क्राउचने पाहिलं मिसेस ॲडिस ही आता दरवाजाकडे चाललेले आहेत. बट बिफोर शी कुड ओपन इट अ मॅन केम इन क्विकली अँड शट इट बिहाइंड हिम. परंतु त्या दार उघडणार तेवढ्यातच एक माणूस झटकन यात शिरला आणि त्याने दार लावून घेतले. क्राउच रेकॉग्नाइज्ड विडलर, वन ऑफ द कीपर्स ऑफ स्कॉटनी कॅस्टल, अँड ही फेल्ट हिज हँड्स अँड फीट ग्रो लिडन कोल्ड. आता इथे बघा की जो क्राउच आहे, ठीक आहे, तर स्कॉटनी कॅसलचा राखवालदार विडलरला क्राउचने ओळखलं आणि त्याचे हातपाय आता भीतीने गारठून गेले. दे न्यू वेअर ही वॉज देन. आणि याचा अर्थ तो इथे आहे हे त्यांना समजलेलं दिसतंय असं पीटर क्राउचला वाटलं. दे हॅड फॉलोड हिम, त्याला वाटले की ते त्याचा पाठलाग करत इथे आलेले आहेत. दे हॅड गेस्ड दॅट ही हॅड टेकन रेफ्युजी विथ मिसेस ॲडिस. ठीक आहे, आणि त्याला वाटलं पीटर क्राउचला की आता तो मी इथे मिसेस ॲडिसच्या इथे आश्रय घेतलेला आहे, लपून बसलेला आहे, हे त्या लोकांनी ओळखलंय आणि आता सगळं संपलंय की काय असं त्याला वाटायला लागलं. इट वॉज ऑल अप म्हणजे आता सगळं संपलं. रेफ्युजी म्हणजेच आश्रय घेणे. ही वॉज नॉट रिअली हिडन, देअर वॉज नो प्लेस फॉर हिम टू हाईड. आणि तो म्हणतोय की आणि आता त्याच्याकडे लपायची कोणती जागा उरली नव्हती.
आणि तो आता म्हणतोय की डायरेक्टली दे ओपन द इनर डोअर दे वुड सी हिम, की डायरेक्टली ते आतमध्ये येतील, या शेडचा दरवाजा उघडतील आणि मला पाहतील. वाय कुडंट ही थिंक ऑफ थिंग्स बेटर. तो म्हणतोय की दुसरी चांगली जागा का बरं मला सुचली नाही लपण्यासाठी. वाय वॉजंट ही क्लेवरर ॲट लुकिंग आफ्टर हिमसेल्फ लाईक अदर मॅन. आणि इतर लोकांसारखी स्वतःची काळजी घेण्याची हुशारी माझ्यापाशी का नव्हती. हिज लेग्स सडनली रेफ्यूज टू सपोर्ट हिम. अचानक त्याचे पायातला त्राण निघून गेला. अँड ही सॅट डाऊन ऑन द पाईल ऑफ सॅक्स. आणि तो त्या पोत्यांच्या ढिगाऱ्यावर पटकन खाली बसला. The man in the kitchen seemed to have some difficulty in saying what he wanted to Mrs. Addis. He stood before her silently twisting his cap. परंतु पीटर स्वयंपाकघरातल्या त्या माणसाला म्हणजेच त्या माणसाला त्याला मिसेस ॲडिसला जे सांगायचे होते त्याबाबत थोडंसं तो त्याला म्हणजेच कसं सांगावं हे सुचत नव्हतं. आणि त्यामुळे त्याने आपली टोपी सारखी करत म्हणजे टोपी त्याने हातात घेतली आणि तो मिसेस ॲडिसनच्या समोर शांत थांबला. वेल व्हॉट इज इट शी आस्क्ड. आय वॉन्ट यू नो. आय वॉन्ट टू टेल यू मॅम. त्यानंतर ती म्हणते मिसेस ॲडिस त्या माणसाला की नेमकं काय झालं आहे. ठीक आहे, काय झालंय. त्यावेळेस तो माणूस म्हणतो की मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. पीटर क्राउच लिसन स्ट्रेनिंग हिज इयर्स फॉर हिज थर्डिंग हर्ट नियरली ड्राउन द व्हॉइसेस इन द नेक्स्ट रूम. पीटर क्राउच ऐकत होता. स्ट्रेनिंग हिज इयर्स म्हणजे त्याने त्याचे कानामध्ये पूर्ण त्राण आणून ऐकत होता. फॉर हिज थर्डिंग हर्ट नियरली ड्राउन द व्हॉइसेस इन द नेक्स्ट रूम. आणि पीटर क्राउचचा तो जो म्हणजेच त्याच्या हृदयाची धडधड एवढी वाढली होती की त्याला पलीकडच्या खोलीतला आवाज ऐकू येत नव्हता. ओ नो, अरे देवा. ही वॉज शुअर शी वुड नॉट गिव्ह हिम अवे. आणि त्याला असं वाटलं की आता मिसेस ॲडिस त्याला त्या लोकांच्या ताब्यात देणार नाहीत असं त्याला वाटत होतं. इफ ओनली फॉर टॉम सेक. मी टॉमचा मित्र आहे आणि त्याच्यामुळे तरी त्या निदान मला त्या लोकांना देणार नाहीत असं त्याला वाटत होतं. शी वॉज अ गुड सॉर्ट मिसेस ॲडिस. आणि त्या एक चांगल्या व्यक्ती होत्या. ती एक खूप चांगली बाई होती असं पीटर क्राउच म्हणजे स्वतःशीच आता त्याच्या मनात हे विचार चालू आहेत. वेल ठीक आहे, शी सेड शार्पली. सो आता मिसेस ॲडिस ज्या आहेत तर त्या म्हटल्या ठीक आहे. ॲज द मॅन रिमेन टंग टाईड म्हणजेच बोलणं अवघड होणे, परंतु तो माणूस काही बोलतच नव्हता. आय हॅव ब्रॉट यू बॅड न्यूज मॅम. आणि तेवढ्यात तो म्हणाला की मी तुमच्यासाठी एक वाईट बातमी घेऊन आलोय मॅडम. हर एक्सप्रेशन चेंज. तेवढ्यात मिसेस ॲडिसच्या ज्या चेहऱ्याचे भाव आहेत ते बदलले. व्हॉट इट इजंट टॉम इज इट. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्या म्हणल्या काय टॉम बद्दल नाही हो ना. ही इज आउटसाइड सेड द कीपर. तर रखवालदार म्हणाला की तो बाहेर आहे. व्हॉट डू यू मीन सेड मिसेस ॲडिस अँड शी मूव्ड द डोअर. मग मिसेस ॲडिस म्हणल्या की म्हणजे तुला काय म्हणायचंय. आणि त्यांनी दरवाजा लोटत बाहेर पाहिलं. डोंट मॅम, नॉट टिल आय हॅव टोल्ड यू. त्यानंतर तो माणूस म्हटला की नको मॅडम, मी सांगेपर्यंत तुम्ही दार उघडू नका. टोल्ड मी व्हॉट. ओ वीक मॅन, फॉर मर्सीज सेक. अँड शी ट्राईड टू पुश पास्ट हिम टू द डोअर. त्यानंतर काय सांगेपर्यंत, अरे कृपा करून लवकर बोल असे म्हणत त्या ढकलून त्या दरवाजापाशी गेल्या. आता इथे बघा, स्कॉटनी कॅस्टल, अ फोर्ट, नेम ऑफ अ कॅस्टल. त्यानंतर रेफ्युजी म्हणजे शेल्टर, म्हणजेच आपण आश्रय घेणे. आता इथे एक प्रश्न आहे. विल्डर गेस दॅट क्राउच हॅज टेकन रेफ्युजी ॲट मिसेस ॲडिस हाऊस बिकॉज. की जो विल्डर आहे, विल्डर म्हणजे जो रखवालदार होता, की त्याला आता कळलंय की पीटर क्राउच हा मिसेस ॲडिसच्या इथे त्याने आश्रय घेतलेला आहे. हे का असं वाटलं तर तुम्हाला अगोदर आपण हा जो पॅराग्राफ लर्न केला आहे याच्यामध्ये ते उत्तर मिळेल. तर तुम्ही व्यवस्थितपणे ऐकला असेल लेसन. तर पुन्हा ऐका, रिपीट ऐका आणि मी काय सांगितलंय उत्तर ते ऐकून नंतर तुम्ही इथे उत्तर लिहून काढा. ओके. वेल द मॅन इन द किचन. ओके, आपण कुठे आलो होतो स्टुडंट्स. ठीक आहे, इथे टोल्ड मी व्हॉट. ओ वीक मॅन, फॉर मर्सीज सेक. अँड शी ट्राईड टू पुश पास्ट हिम टू द डोअर. कृपा करून लवकर सांग म्हणत त्या दरवाजा ढकलत होत्या. देअर इज बिन अ रो ही सेड डाऊन बाय सिंडरवूड. आता तो माणूस त्यांना सांगत आहे की सिंडरवूड पाशी झटपट झाली. म्हणजे झटापट म्हणजे थोडी आपण म्हणतो ना की मारामारी वगैरे. देअर बिज इन अ रो ही सेड डाऊन बाय सिंडरवूड. सिंडरवूडच्या इथे थोडी झटापट झाली. देअर वॉज अ चॅप देअर स्नॅरिंग रॅबिट्स अँड टॉम वॉज वॉकिंग विथ द बुअर मॅन्स अँड मी अँड ओल्ड क्रॉच.
आणि तो सांगायला लागला की एक माणूस सशाची शिकार करायला आला होता. वुमन्स, मी आणि म्हाताऱ्या क्रॉच बरोबर टॉम चालत निघाला होता. वी हर्ड अ नॉईज अँड देअर, आणि आम्ही तिथे आवाज ऐकला आणि गेलो. इट वॉज टू डार्क टू सी हू इट वॉज, आणि आम्हाला ओळखणं कठीण झालं होतं कारण अंधार खूप होता. अँड डायरेक्टली ही सॉ अस, ही मेड ऑफ, बट वी विड स्केअर्ड हिम अँड ही लेट फ्लाय विथ हिज गन. आणि अचानक त्याने, जो माणूस होता काळोखात, तर त्याने आम्हाला बघितलं आणि तो पळाला, पण आम्हाला पाहून घाबरल्यामुळे त्याने बंदूक चालवली. टॉम, सेड मिसेस ॲडिस. टॉम, मिसेस ॲडिस उद्गारल्या. द कीपर हॅड फॉरगॉटन हिज गार्ड अँड बिफोर ही कुड प्रिव्हेंट हर शी हॅड फ्लंग ओपन द डोअर. वाट अडवण्यासाठी आपण उभे आहोत हे तो रखवानदार विसरला आणि त्याने थांबवण्याआधीच मिसेस ॲडिस या दरवाजा उघडून बाहेर गेल्या. द मॅन आउटसाइड हॅड एव्हिडेंटली बीन वेटिंग फॉर द सिग्नल, आणि बाहेर जी माणसं लोक थांबली होती ती इशाऱ्याची वाट पाहत थांबली होती. अँड दे केम इन कॅरिंग समथिंग, आणि त्यांनी काहीतरी घेऊन आले होते. विच दे पुट डाऊन इन द मिडल ऑफ द किचन फ्लोअर, आणि ते स्वयंपाकघरात जमिनीवर त्यांनी ते आत येऊन ठेवलं. इज ही डेड, आस्क्ड मिसेस ॲडिस विदाउट टीअर्स, आणि मिसेस ॲडिस डोळ्यात पाण्याचा टिपूसही नाही आणता त्या म्हटल्या की तो मरण पावला आहे का. द मॅन नॉडेड, त्या माणसाने मान हलवली. आणि दे कुड नॉट फाइंड अ ड्राय व्हॉइस लाईक हर्स. त्याच्यानंतर इतका थंड आणि कोरडा आवाज त्यांनी याआधी कधीच ऐकला नसेल. टंग टाईड म्हणजे स्पीचलेस, काहीही न बोलणे. इन द शेड पीटर क्राउच हॅड सीज टू स्वेट अँड ट्रेम्बल, आणि आता शेडमध्ये आतमध्ये बसलेला जो पीटर क्राउच होता, आता त्याला घाम फुटला आणि तो भीतीने थरथरू लागला. ट्रेम्बल म्हणजे भीतीने कापणे, आणि स्वेट म्हणजेच त्याला खूप घाम आला. त्याच्यानंतर for he knew he must despair, strength had come with despair, and for he knew he must despair now. आणि कारण आता त्याला हताश व्हावेच लागणार होते, आणि त्याला असं वाटत होतं, बिसाइड्स ही नो लॉंगर वॉन्टेड टू एस्केप फ्रॉम दिस थिंग दॅट ही हॅड डन, आणि त्याच्या हातून जे घडले होते त्या गोष्टीपासून सुटका करून घेण्याची आता त्याची इच्छाही नव्हती. ओ टॉम, अँड आय वॉज थिंकिंग इट वॉज वन ऑफ द कीपर्स. ओ टॉम, आणि तो म्हणू लागला, अरे रे टॉम, तो कुणीतरी राखणदार असावा असं मी, दुसराच कुणीतरी माणूस रखवालदार होता असं मला वाटलं, पण तू तो टॉम निघालास. अँड इट वॉज यू दॅट गॉट इट फ्रॉम मी, आय डोंट वॉन्ट टू लिव्ह. आणि त्यात तो म्हणतोय की म्हणजे तो तू होतास, आता माझा नेम तुला लागला होता, मी आता जगू इच्छित नाही. अँड एट लाईफ वॉज स्वीट, फॉर देअर वॉज अ वुमन ॲट Ticehurst, a woman as faithful to him as Tom, who would go with him to the worlds and even now. आणि तेवढ्यात पण अजून जगण्याची आशा संपली नव्हती, कारण टिसस मध्ये एक अशी स्त्री होती जी टॉम इतकीच निष्ठावान आणि शब्दाला जागणारी होती, त्या म्हणजेच मिसेस ॲडिस. बट ही मस्ट नॉट थिंक ऑफ हर, मात्र त्याने तिचा विचार आता करता कामा नये. ही हॅड नो राईट, त्याला काही अधिकार नाही. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर व्हॉट ही हॅड डन, आणि आता त्याने जे काही केलंय त्याची भरपाई त्याला आता स्वतःचे प्राण देऊनच करावे लागणार असं त्याला वाटत होतं. मिसेस ॲडिस वॉज सिटिंग इन द ओल्ड बास्केट आर्म चेअर बाय द फायर, आणि मिसेस ॲडिस ज्या आहेत त्या शेकोटीपाशी जुन्या आराम खुर्चीत बसल्या होत्या. वन ऑफ द मेन हॅड हेल्प हर इन टू इट, आणि ते जे कीपर्स आले होते त्याच्यापैकी एकाने त्यांना तिथे नेऊन बसवलं होतं त्या खुर्चीमध्ये आधार देऊन. वी विल गो राउंड टू आयर्न लॅच कॉटेज अँड आस्क मिसेस गेन टू कम डाऊन टू यू, आणि ते म्हटले की आम्ही आयर्न लॅच बंगलीकडे जाऊन येतो आणि मिसेस गेनना तुमच्याकडे यायला सांगतो. दिस इज अ टेरिबल थिंग टू हॅव कम टू यू, अँड ॲज फॉर द मॅन हू डीड इट वी हॅव अ मिडलिंग गुड गेस हू ही इज अँड ही शाल हँग. हँग म्हणजेच फासावर लटकवणे. तर तुमच्या बाबतीत ही अतिशय भयंकर गोष्ट घडली आहे, आणि ज्याने कोणी हे काम केलं आहे ती व्यक्ती कोण आहे याचा आम्हाला चांगलाच अंदाज आहे, आणि तो लवकरच त्याला फासावर लटकवलं जाईल. वी डिडंट सी हिज फेस, आम्ही त्याचा चेहरा पाहू शकलो नाही. बट वी हॅव गॉट हिज गन, परंतु आम्हाला त्याची बंदूक सापडली आहे. ही थ्रीव इट इन टू अ बश when he bolted, and I swear that gun belongs to Peter Crouch, who has been up to no good since the day he was sacked for stealing corn. Sacked म्हणजे dismissed, म्हणजेच कामावून काढून टाकणे. तर तो म्हणत आहे की ती जी बंदूक आहे ती आम्हाला माहिती आहे की कोणाची आहे, जी बश म्हणजे झुडपामध्ये फेकून दिली होती ती पीटर क्राउचचीच बंदूक आहे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. कारण सॅक्ट फॉर स्टीलिंग कॉर्न म्हणजेच कणसाची चोरी केल्याबद्दल पीटर क्राउचला कामावून काढून टाकल्यापासून त्याचे काही बरे उद्योग चाललेले नाहीत असं तो माणूस त्यांना म्हणत होता. बट ही कुडंट हॅव नोन इट वॉज टॉम वेन ही डिड इट. ही अँड टॉम ऑलवेज बिंग बेटर फ्रेंड्स दॅन ही डिझर्व. पण त्याने जेव्हा बंदूक चालवली तेव्हा टॉम तिथे आहे हे त्याला समजले नसावे, कारण टॉम त्याची लायकी नसूनही टॉम आणि ते दोघं चांगलेच मित्र होते. पीटर क्राउच वॉज स्टँडिंग अपराइट
थ्रू द क्रॅक ऑफ द डोअर. तो त्या आता उभा राहून दाराच्या फटीतून आत पाहत होता. ही सॉ मिसेस ॲडिस स्ट्रगल टू हर फीट अँड स्टँड बाय द टेबल लुकिंग डाऊन ऑन द डेड मॅन्स फेस. आणि तो पाहत होता की मृत व्यक्तीच्या तिथे जो टॉमची जी डेड बॉडी ठेवण्यात आली होती त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मिसेस ॲडिस धडपडत टेबलापाशी उभ्या राहिल्या होत्या. ही सॉ हर पुट हर हँड इन टू हर ॲप्रन पॉकेट वेअर शी हॅड थ्रस्ट द की ऑफ द शेड. आणि त्यांनी शेडची किल्ली ठेवलेली आपल्या ॲप्रनच्या खिशात हात घालताना पीटर क्राउचने पाहिलं. The Boormans have gone after Crouch, said Whittler nervously breaking the silence. Boormans क्राउचला शोधायला गेले आहेत. शांततेचा म्हणजे तिथे जी शांतता होती आता असं वाटलं की शांतता भंग झाली आहे आणि तो व्यथित म्हणजे व्हिडलर एकदम शांत आवाजात तसं म्हणाला. They would thought he would broken through that thought he had broken through the wood iron latchway. There is no chance of his having been by her. You haven't seen him tonight, ma'am. आणि तेवढ्यात तो माणूस म्हणाला की जंगल ओलांडून आयर्न लॅचच्या दिशेने तो गेला असावा असा त्यांचा अंदाज आहे आणि पीटर क्राउच इथे आला असण्याची शक्यता नाही. आज तुम्ही त्याला पाहिलं होतं का मॅम? देअर वॉज अ पॉज. थोडा वेळ शांतता होती. नो सेड मिसेस ॲडिस. आणि मिसेस ॲडिस म्हणाल्या नाही, आय हॅवंट सीन हिम. मी त्याला पाहिलं नव्हतं. नॉट सिन्स ट्यूजडे. आणि मंगळवारपासून मी त्याला पाहिलेलंच नाहीये. शी टूक हर हँड आउट ऑफ हर ॲप्रन्स पॉकेट. आणि असे म्हणत त्यांनी ॲप्रनच्या खिशातून हात बाहेर काढला. वेल, we will be getting around and fetch Mrs. Gain. Reckon you would be glad to have her. त्याच्यानंतर तो जो ते जे पहारेकरी किंवा जे कीपर्स होते तर त्याच्यापैकी एक जण त्यांना म्हणाला की ठीक आहे आम्ही जातो आणि मिसेस गेनला घेऊन होतो. ते आला तर तुम्हाला थोडंसं बरं वाटेल असं आम्हाला वाटते. मिसेस ॲडिस नॉडेड. मिसेस ॲडिसने आपली मान डोलावली. विल यू कॅरी हिम इन देअर फर्स्ट अँड टू द बेडरूम डोअर. सो त्या त्यांना म्हणाल्या की ठीक. मिसेस ॲडिसने मान डोलावली आणि सांगितलं की प्रथम तुम्ही त्याला आतमध्ये नेऊन ठेवता का? बेडरूमच्या दाराकडे निर्देश करत त्या म्हणाल्या. द मॅन पिक्ड अप द स्ट्रेचर अँड कॅरीड इट इनटू द नेक्स्ट रूम. आणि त्या माणसांनी ते स्ट्रेचर उचललं आणि पलीकडच्या खोलीत नेऊन टॉमची डेड बॉडी ठेवून दिली. देन सायलेंटली इच व्रंग द मदर बाय द हँड अँड वेंट अवे. व्रंग हिअर मीन्स आता इथे बघा की त्या माऊलीचे मूकपणे एकेकाने त्या माऊलीचे हाती घेऊन आपुलकीने त्याने घट्ट दाबले, हातांवर थोपटले आणि ते तिथून निघून गेले. देन सायलेंटली इच व्रंग द मदर बाय द हँड अँड वेंट अवे. व्रंग म्हणजेच आपण काय म्हणतो की आपुलकीने. ठीक आहे की आपुलकीने जेव्हा आपण एखाद्याला दिलासा देण्यासाठी हातात हात घेऊन ज्याप्रमाणे आपण त्याचं सांत्वन करतो लाईक दॅट. ठीक आहे, त्याप्रमाणे प्रत्येकाने मिसेस ॲडिसचं सांत्वन केलं आणि तिथून एक एक जण निघून गेला. शी वेटेड अंटिल दे हॅड शट द डोअर. देन शी केम टुवर्ड्स द शेड. मिसेस ॲडिसने वाट बघितली की हे सगळेजण कधी निघून जात आहेत. त्यानंतर त्या शेडच्या दिशेने आल्या जिथे पीटर क्राउचला ठेवलेलं होतं. क्राउच वन्स मोर फेल अ शिवरिंग. आता तर पीटर क्राउच खूपच थरथरू लागला. ही कुडंट बेअर इट. आता तो हे सहन करू शकत नव्हता. नो, ही वुड रादर बी हँग्ड दॅन फेस मिसेस ॲडिस. त्याला असं वाटत होतं की मिसेस ॲडिसच्या समोर जाण्यापेक्षा मला जर फाशीची शिक्षा झाली तर बरं होईल. ही हर्ड द की टर्न इन द लॉक अँड ही नियरली स्क्रीम. आणि आता त्याने ऐकलं की लॉक उघडत आहे चावीने आणि तो खूप घाबरला. बट शी डिड नॉट कम इन. परंतु मिसेस ॲडिस शेडच्या आतमध्ये आल्याच नाहीत. शी मेरली अनलॉक द डोअर. त्यांनी ते दार शांतपणे उघडलं. देन क्रॉस द किचन विथ अ हेवी ड्रॅगिंग फुटस्टेप. त्यानंतर खूप जड पावलांनी त्या किचनकडे गेल्या म्हणजे किचन पासून त्या बेडरूमच्या दिशेने गेल्या. अँड शट हरसेल्फ इन द रूम वेअर टॉम वॉज. आणि ज्या रूम मध्ये टॉमला ठेवलं होतं त्या रूमचा दरवाजा त्यांनी लावून घेतला. पीटर क्राउच न्यू व्हॉट ही मस्ट डू. म्हणजे पीटर क्राउचला आता माहिती होतं की त्याला नेमकं काय करायचंय. आता इथे बघा की फाइंड द डिफरन्स बिटवीन शिवरिंग अँड ट्रेम्बलिंग. शिवरिंग म्हणजे भीतीने थरथर कापणे आणि ट्रेम्बलिंग म्हणजे आपण म्हणतो ना की अतिशय भीतीने पूर्ण अंग आपलं जेव्हा जास्त. शिवरिंग म्हणजेच थरथरणे आणि ट्रेम्बलिंग म्हणजे भीतीने थरथरणे. हा या दोन शब्दांमधला फरक आहे. मिसेस ॲडिस अनलॉक द डोअर बिकॉज. आणि मिसेस ॲडिसने पीटर क्राउचला ते शेडमधून का काढलं असावं त्याचं कारण आता इथे तुम्हाला लिहायचंय. आपण आता त्याचं कारण लर्न करूयात की पीटर क्राउच न्यू व्हॉट ही मस्ट डू. पीटर क्राउचला आता समजलं की त्याला आता काय करायचंय. द ओनली थिंग शी वॉन्टेड हिम टू डू, द ओनली थिंग ही कुड पॉसिबली डू. ही ओपन द डोअर अँड सायलेंटली वेंट आउट. म्हणजेच त्याने फक्त तेवढंच करावं अशी त्या मिसेस ॲडिस यांची इच्छा होती आणि ती एकच गोष्ट तू करू शकत होता पीटर क्राउच. त्याने दार उघडला आणि मुकाटपणे तेथून तो बाहेर पडला. म्हणजे खूप हॉट टचिंग स्टोरी आहे की आपल्या
मुलाचा जो मर्डरर आहे, जो खुनी आहे, तो त्याचाच मित्र निघतो. तरीही मिसेस ॲडिस मोठ्या मनाने त्याला माफ करतात आणि त्याला तिथून जाण्यासाठी म्हणजेच निमूटपणे त्यांनी असं कृती केली की तो तिथून निघून जावा. So this is the story which we have learned today and we have finished the Mrs. Ardis lesson number 1.5. तुमचा lesson number 1.6 आहे टायगर हिल्स. सो आपण लवकरच टायगर हिल्सचे पण 2 पार्ट्स अपलोड करूयात, कारण तोही लेंदी लेक्चर आहे, त्यालाही 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आपण पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 सिक्वेन्स वाईज जाऊयात. मला कमेंट्स मध्ये येत आहेत की पार्ट 3 चालू करा म्हणून. तर मुलांना आपण एक काम करूयात की पार्ट 2 आणि पार्ट 3 पॅरलली चालू करूयात. पार्ट 2 मध्ये आपण चेरी ट्री ही जी फर्स्ट पोएम आहे अगोदर ती लर्न करूयात आणि देन पार्ट 2 मधली चेरी ट्री लर्न करूयात आणि त्यानंतर पार्ट 3 मधला आपण फर्स्ट जो रायटिंग स्किल आहे तुमचा तो पाहूयात. ओके, सो लवकरच भेटूयात नवीन लेक्चर मध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ, फॅमिली, फ्रेंड्स. थँक्यू सो मच अँड बाय बाय.